तर आता मला आता 2 मोगऱ्याची आता फुलं गावली ती आता 2च आहे ती यायला लागली ती काळ्या पण आता यायला लागले त्या मस्त मस्त पैकी आता छान छान फुलं आता ही आणि वास तर लय भारी येतोय. तर आता मी तेवढीच 2 फुलं आता केसात घालते आता मस्त पैकी आता. तर आपल्या केसाचा पण वास छान येतो आणि फुलं पण छान आहे ती मस्त पैकी आता. तर आपल्या घराशेजारील आपल्या झाडाला आलेली मोगऱ्याची फुलं ते एक आनंदच वेगळा असतो. मग एक असू द्या नाहीतर ते 2 असू द्या आणि विकत आणलेला त्याचा आनंद वेगळा असतो पैसे देऊन. का तर ती पैसे देऊन आणलेली असते ती गजरा आणि ही फुलं आहेत ती आपल्या झाडाला आलेली ती. तर एक आनंदच वेगळा. त्यासाठी 2च गावली ती मला. येते ती पण संध्याकाळची अशी दिसते ती भरपूर अशा कळ्या अशा फुललेल्या दिसते त्या. तर एक आनंदच वेगळा असतो. खूप छान अशी 2-2 फुलं आली ती का नाही. तर काल मला 2-4 फुलं गावली होती पण आज 2च फुलं गावली होती. तर अशी रोज अशी पडलेली फुलं पण दिसते ती आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना. तर सकाळी उठल्या पहिल्यांदा एक काचेचा ग्लास आता गरम पाणी आता घेतलं आता गरम पाणी याच्यात आहे. तर आता कापी पण आता देते आता मुलासनी आता कापी पाहिजे आता. तर इथं चहा शिजतोय इथं ग्रीन टी चहा पण शिजतोय मस्तपैकी हो ग्रीन टी चहा आणि इथं दूध पण तापवून घेतलंय. तर ही सकाळी आलेली दुधाची गाडी दूध तापवून घेतलंय रात्रीचं दूध आहे तापाय ठेवलंय आता मस्तपैकी आपला चहा पण शिजतोय आता छान छानपैकी. तर आता ग्रीन टी चहा आता कसा मी करते आता बघा आता पाणी आता उकळायला ठेवलंय थोडीशी साखर टाकली नुसती टाकली पण नाही टाकली साखर आणि ही पावडर आहे चांगली चुरून घेतली हातावर. तर आता वरते आता चांगला चहा आणि पुन्हा एकदा उकळून देते नंतर मग शोधून घेते. मग तर आलं टाकून आता मस्तपैकी आलं तर खिसून घेतलंय आता 2 लवंगा पण टाकून घेते आता वेलदोडा चांगला उकळून देते आणि दूध आता वरते आता दूध पण आता तापलंय. मस्तपैकी मोगऱ्याला आपल्या झाडाला किती छान अशी फुलं आली ती. तर आता मी तोडून घेते आता इकडं पण एक दिसतंय लय भारी भारी फुलं यायला लागली ते आता. इकडं पण ही फुलं आहे ती झाड बघा इकडं झेंडूचं आहे मस्तपैकी सकाळचं वातावरण खूपच छान. इकडे लालगी फुलं आणि इकडे पण फुलं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची. आज काही दिवसच दिसणं झाले सगळं ढगाळ वातावरण झालेलं दिसतंय असं नारळाचे झाड आणि शांत असं वातावरण दिसतंय. त्याला पाकळ्या किती बारीक 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 आल्या त्या दिसाय किती देखणं फुलं आणि कलर किती छान आहे. मला याचा कलर लय आवडला या झाडाचा. एखाद्या ड्रेसचाही कलर कसा असतो छान छान पैकी असा या फुलाचा कलर आहे किती भारी असा आणि एक 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 पाकळ्या तोडून घ्यासारख्या त्या नाजूक अशा दिसते त्या खूपच छान अशा दिसायला पण भारी त्या. तर असं वाटतं तोडून घ्यावं पण तोडू पण वाटणं झालं या पण आता नाही तोडत आता अशाच आता येऊन देते आता छान छान पैकी. बघायला तर खूप असं भारी वाटतं असं काही काम नसलं की आपलं येऊन आता इथं बघत बसायचं असं या फुलासनी. आता ही पण फुलं आता तुम्ही बघू शकता आता किती छान शांत अशी बसले ती आणि दिवस पण आपला आता थोडासा इथं कुठं आता दिसायला लागला आहे. तर झाडातनं इतका दिसतोय का नाही काय मला कळणच झालं पण दिसतोय थोडा थोडा. तर इथं पण या मधमाशीचं काम चाललंय. कवळं कवळं वांग किती मस्तच आता दिसायला लागले यायला लागले या आणि ही जी भाजी तर खूप छान अशी होती या वांग्याची आणि फुलं पण झाडाला यायला लागली ते मोठी मोठी आता फुलं पण आले ते पांढरी आता आणि वांग्याला वांगी पण लागले ते आता. तर झालं आता चहा पाणी आता सर्वांचं आता आवरलं आता मस्तपैकी आता घरातला तर झाड लोट आता करून घेते आता पटपट पटपट आता म्हणजे दुसऱ्या कामाला रिकामं सकाळ सकाळचं झाडलोट करून घेतलं म्हणजे कसं फ्रेश पण वाटतं आणि आपलं घर पण स्वच्छ दिसतं अंगण स्वच्छ दिसतं त्याच्यामुळे पटपट पटपट आवरते. आणि घरातलं काम आता हे आता झाडलोट करत असताना दुसरं काय काम करणार त्याचाच विचार फक्त मनात आता ठेवते आणि हे आता घर आता
झाडून घेते सगळं आता. तर आता खूप आता थकले. आता 2 खोल्या लुटून काढल्या, अजून हॉल मला लुटून काढायचा आहे आणि बाहेरचं पण आता अंगण थोडंसं काढायचं आहे, लुटून थोडंसं राहिलंय. आता पाला पण भरपूर पडतो रोजच्या रोज आता. आणि चला तर मग आता बोलते नंतर घेते मग आता झाड लोट करून पटपट पटपट पटपट. तर आता झाडलोट झाली. आता सगळ्या आता शेंगदाणा आता घेतली ती भाजून इकडे. आता शेवळ्या आज जरा जास्तच भाजल्या, लाल भर खरपूस झाल्या. मला काही इतक्या भाजायच्या नव्हत्या, पण आता दुसरी कामं करूच तर आता भाजल्या. पण आता चालतंय, असू द्या. तर आता कांदा मिरची इकडे टाकून घेतले, तर बिना तेलाचेच असे आता भाजून घेते. आता जिरं पण टाकले ते. तोपर्यंत इकडं अंडी पण मी शिजवायला ठेवले. ते पण मला माहितीच नव्हतं. एक अंडं गरम पाण्यात असं ठेवलं की टट्ट वाजलं की ती अंडं जरा फुटलेलं दिसतंय. पण आता जाऊ द्या, शिजतंय आता व्यवस्थित. तर आता पटदिस ना त्या शेवळ्या पण आता बनवून घेते. आता किचनमध्ये असं जेवण बनवायला लागलं म्हणजे अशा बऱ्याचशा भरण्याही पडते. आपण कोणतीही वस्तू घेतला तर शेवाळ्या आता मी घेतल्या. आता बरण्या आता शेवाळ्या घेतल्या की लगेच इकडे भाजायला घेतल्या की लगेच बरणी मी तिथल्या तिथं सारून ठेवलं, तर मला तसं आवडत नाही अजिबात. मग आता लगेच पटदिस ना आता शेवाळ्या आता करायला घेतल्या की लगेच आता ह्या भरण्या हे झालं तर पटापटा इकडं ठेवून देते. आता पटदिस ना आता ही शेंगदाणं पण घेतलं तर शेंगदाण्याचे पण ठेवते लगेच. आता इकडं मनुकं आणि काळं मनुकं आणि पिवळं मनुकं पण घेतलेलं होतं. या अशा पटपट सगळ्या आता भरण्यात आवरते. आता जिथले तिथं लगेच ठेवलं म्हणजे असं बरं वाटतं मग आता. आणि आपल्या किचनमध्ये असं घाण पण पसारा होत नाही. त्याच्यामुळं स्वयंपाक बनवतानाच भरण्या पटपट अशा ठेवून द्यायच्या लगेच. तर आता आपले शेवळ्या पण शिजले. ते इकडं आता शेवळ्या पण झाल्या त्या चांगल्या पटदिस आता करून घेतल्या आणि भरण्या इकडं तिकडं सगळ्या आवरून घेतल्या. आता तर आता बाकीची पण कामं आता उरकायची येते. इकडं आता आपल्याला आता घेतलंय धुवून. आता चांगलं आता यांच्या डब्यावर देते. काळं मनुकं आणि पिवळं मनुकं इथं धुवून ठेवले तिकडं. तर आता दुसरे कामं पण करायला आता म्हणजे आता सुरुवात करते. आता पटदिस ना आता मला भात आता बनवायचा आहे. भात पण आता बिर्याणी राईसच आता बनवणार आहे. आज सुट्टी आहे सर्वांनीच, त्याच्यामुळं म्हटलं आता बनवते. आता तर आता मला डबा ठेवून देते. आता लगेच आता झाडलोट करून घेतले. आता पटदिस ना आता हे डबा पण आता ठेवते. आता तर आता इकडे अंडी पण शिजवून घेतली. आता बाकीच्या कामाला आता सुरुवात करते. आता तर किचनमध्ये कसं होतं, भरण्या बिरण्या अशा गचमध्ये अशा पसारा सगळा पडला म्हणजे आपल्याला काय सुचत पण नाही आणि काम पण नको वाटतं असं करायला. त्यासाठी आता काम करतच मग या असं सगळे सावरासावरी आवरावरी असते माझी. तर हे काम झालं की ते काम झालं की ते म्हणजे लगेच क्लीन करून टाकते मग पटदिस ना आता. तर मला बनवायचा होता केळाचा ज्यूस. आता केळाचा ज्यूस आता मी बनवून घेतला मस्तपैकी. काळं मनुकं गोष्टीच्या पुड्या टाकून घेतल्यात, पांढरं तीळ, मस्त छान पैकी असा केळाचा ज्यूस बनवलाय. दूध ओतलंय आता त्याच्यात. आता तर सुट्टी असली की असं काम असतं माझं. आता आधी मी केळाचा ज्यूस बनवून दिला, तर आता मी गाजराचा पण ज्यूस बनवते. आता गाजरामध्ये 1 गाजर घेतलं, आलं टाकलं, थोडीशी साखर टाकली, किंचित मीठ टाकलं आणि मस्तपैकी आता गाजराचा ज्यूस आता बनवला. आता तर किती छान असा कलर आला आहे. तर आता देते आता मुलासने. तर सुट्टी असली की हे असं असतं, एकाला कोणाला काय आवडेल ते असं मग बनवून देत असते मग. तर आता माझी काम आता आवरले ती सगळे. आता झाडलोट आता सगळं क्लीन करून घेतले मस्तपैकी. आता स्वयंपाक पण बनवून झाला आहे. आता तर मी स्वयंपाक काय बनवलाय तुम्हाला दाखवते. आता चला तर मग आता काय बनवलंय स्वयंपाक. तर बरीचशीच आता सकाळपासून काय मी लय बिझी होती. तर सगळा किचन पण आता क्लीन करून घेतला मस्तपैकी. आता झाडलोट आणि गॅस बी सगळं पुसून घेतला. स्वयंपाक झाला की कट्टा सगळा चकचकीत मस्तपैकी आता करून घेतलाय. आता भांडी बिंडी सगळी घासून घेतली. पण भांडी मांडायचा मला लय भरपूर कंटाळा आहे म्हणून तसंच ठेवली. ते आता म्हटलं आता वाईस आराम घ्यायचा आणि मग नंतर मग भांडी मांडत बसणार आता. तरी निम्यार्धी अशी भांडी मांडली. आता घासत होईल तशी. तर आता जेवण आता मी काय बनवलं दाखवते. आता तर जेवण आता इकडं बिर्याणी भात बनवलाय मस्तपैकी. ते साधा सिंपलच आहे.
जेवढं घरात काय असेल ते मसाला टाकलेला आहे बिर्याणीमध्ये टाकतात ते. तर तळलेला कांदा आणि मनुको आणि खडा मसाला आधीच मी टाकून घेतलेला आहे. फडफडीत मस्तच पैकी आता राईस बनलेला आहे. तर इथं सुक्कं चिकन पण बनवून घेतलं आणि इकडं आपला रस्सा पण आहे. रस्सा आता संपलेलाच आहे, थोडा राहिला या. तर आता गरम करायला ठेवला आहे. तर इकडे पापड पण आहे ते आणि चपात्या पण गरम गरम अशा करून घेतल्या पडतीस ना. तर आता बाहेर आता इतकं ऊन पडलंय ना की प्रमाणाच्या बाहेरच. कट्टा सगळा पुसून घेतला, भांडी पण क्लीन करून घेतली, सगळे घासून बिसून घेतले. पण मांडायचा खूप कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळं भांडी काय मांडली नाही, ती तशीच ठेवली ती नितळायला. मग नितळ तशी मी भांडी मांडत असते. मस्तपैकी किचन कट्टा क्लीन झाला आहे. तर खूप छान असं वाटतं. तर माझी बरीचशीच कामं आपली हलकी हलकी कामं झाली असं म्हणजे वाटतं. तर बाहेरचं वातावरण बघा आता ढगाळच आहे, तसं इतकं काही ऊन नाही पडलेलं. एकदा ऊन येतंय, एकदा जातंय, एकदा आभाळ येतं या चांगलं मस्तपैकी. हिरवळ सगळीकडे छान वाटतं असं. तर आता सगळी कामं पण उरकून घेतली. आता मस्तपैकी आता आराम करत बसले आता सोप्यावर. आता म्हटलं थोडा वेळ आता बसायचं. आता नंतर मग जेवण सगळी जेवतेली. मग काय आता काम पण नाही आता. म्हटलं आता मस्त फॅन लावलाय, आता बसली आता फॅनच्या खाली आता आराम घेत. आराम तर घेतलाच पाहिजे थोडा थोडा, नाहीतर लागोपाठ कामं केली म्हणजे काहीच करू वाटत नाही आणि सगळा मूड पण निघून जातो. त्याच्यामुळे एक काम झालं की थोडा आराम घ्यायचा, पाणी प्यायचं आणि मग दुसरं काम करत बसायचं. तर असं माझं चालू असतंय. आता उन्हाळा पण पडलाय, आता भरपूर पाणी पित जावं सर्वांनीच. चला तर मग. तर खूप छान अशी थाळी बनवून घेतली. आता इकडे बघा पापडम कसं कुरकुरीत आहे, तर बिर्याणी भात, त्याच्यासोबत अंड पण शिजवून घेतलेलं आहे, लोणचं आहे आणि सुक्कं चिकन असं आजचा बेत आहे. तर आता मला काढायचं आहे मिशनमधलं धुणं. आता मी सकाळी टाकलेलं होतं धुणं, तर आता पडदिसनं आता काढून घेते. आता तर निम्म्यापैकी आता बरीचशीच कामं करून घेतली आता. तर आता बाकी राहिले आता मिशनमधलं धुणं फक्त राहिलेलं आहे. धुणं पण आता घेते, आता पटपट पटपट पट आता उरकून घेते आणि सुकवायला टाकते. आता किती छान असं वातावरण झालं. दुपारच्या 1:30 वाजले त्या. ऊन असं थोडं थोडं पडलेलं आहे, पण किती मस्त जसं झाडं झुडपं आणि वातावरण पण दिसतंय. असं आभाळ आलेलं आहे, जिकडे बघेल तिकडं झाडं. छान वाटतं असं. ऊन काय जाणवत नाही असं केरळमध्ये मस्तपैकी. आणि कुठे थोडी थोडी अशीच घरं पण दिसते ती. भरपूर असं ऊन पडलेलं आहे. असं गावाकडे कसं नुसतं ऊनच दिसतं, पण असं केरळमध्ये असं ऊन म्हणून असं जाणवत नाही, पण ऊन तरी भरपूर पडलेलं असतं. तर या निसर्गामुळं हे असं वातावरण दिसत असतं छानपैकी, असं गार 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 मस्त, जसं जणू काय असं पाऊसच येतोय असं वाटतं मस्तपैकी. तर आता मी सगळं धुणंही वाळत घातलं. आता मशीनमध्ये पण काढलं आता मस्तपैकी. आता सगळं वाळते ते आता धुणं. आता पत्रा आहे बघा आता वरती, आता पत्र्याच्या खालीच असं वरती येऊन आता धुणं वाळत घातलं. तर कसलं ऊन पडलंय आता. तर आता वाळकं धुणं पण आता खाली घेऊन निघाली. आता ते पण आता घडी घालून ठेवते मस्तपैकी आता. आणि आजचं धुणं आता वाळत घातलं आता.